शरद पवारांविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा। पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेले यांची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी। कांद्यापाठोपाठ फळबाग लागवड पीक विमा उतरवण्यातही मोठा घोटाळा। राज्यातल्या 25 जिल्ह्यांमध्ये फळबाग लागवड क्षेत्र नसताना देखील विमा उतरवल्याचं समोर। 5 दिवसांच्या बंदनंतर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यवहार सुरू। 2 दिवसात 7000 क्विंटलहून अधिक सोयाबीनची खरेदी। सोयाबीनला 4300 रुपये भाव। मुंबईमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलीस ॲक्शन मोडवर। अंधेरीतनं एका बांगलादेशी नागरिकाला अटक। त्याच्या संपर्कात इतर कोणी आहे का याचा तपास सुरू। अमरावतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना परत पाठवा, अन्यथा आम्ही शोध घेऊ आणि चोप देऊ आणि त्यांना परत पाठवू, शिवसेना ठाकरे पक्षाचा इशारा। याबद्दल पोलीस आयुक्तांना दिलं निवेदन। राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड विरोधकांबरोबर भेदभाव करतात असा आरोप करत इंडिया आघाडीचा त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव। आजही यावरून सभागृहामध्ये गोंधळ। राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।